समान नागरिक कायद्याचा विजयकुमार गावितांना धोका नाही, आदिवासींना धोका. सुशीलकुमार पावरा. राज्यस्तरीय आदिवासी महासंमेलनात सुशीलकुमार पावरांचा विजयकुमार गावितांवर घणाघात. नंदुरबार. समान नागरिक लागू झाल्यास आदिवासींची मूळ ओळख नष्ट होईल. आदिवासींचे संवैधानिक आरक्षण संपवण्याचे सरकारचे षडयंत्र आहे. समान नागरिक कायदा लागू झाल्यास आदिवासींचा कस्टमरी लॉ नष्ट होईल. 5वी व 6वी अनुसूचित आदिवासी क्षेत्रात लागू होण्यास पात्र निर्माण होईल. पैसा कायदा नाहीसा होईल. आदिवासींचे आरक्षण संपवण्यात येईल. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका कार्यक्रमात समान नागरिक कायद्यामुळे आदिवासींच्या आरक्षणाला धोका नाही असे वक्तव्य केले होते. यावर सुशीलकुमार पावरा यांनी जोरदार घणाघात करीत म्हटले की विजयकुमार गावित यांना समान नागरिक कायद्याचा धोका नाही, परंतु आम्हा आदिवासींना त्या कायद्याचा धोका आहे. म्हणून आम्ही सरकार दरबारी वारंवार निवेदन देऊन रस्त्यावर उतरून आंदोलनाद्वारे या कायद्याचा विरोध करतोय. आदिवासी बांधवांनी हा कायदा लागू नको व्हायला पाहिजे म्हणून प्रखर विरोध केला पाहिजे असे बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आयोजित नंदुरबार येथील राज्यस्तरीय आदिवासी महासंमेलनात आदिवासी बांधवांना संबोधित केले. डिलिस्टिंगचा भ्रम पसरवून काही हिंदुवादी संघटना आदिवासींमध्ये भांडणे लावण्याचे षडयंत्र करत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम अन्वये आदिवासी कोणताही धर्म स्वीकारण्यात अधिकार आहे. आदिवासींचे आरक्षण हे धर्मावरून नव्हे तर जमातीवरून ठरते. केंद्र सरकारने नवीन वन संरक्षण कायदा 2023 बनवून आदिवासींना जल, जंगल व जमीन पासून बेदखल करण्याचा कट कारस्थान करीत आहे. सरकारी योजनांचे खासगीकरण करून आदिवासी मुलांना शिक्षणापासून व नोकरीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सरकार करत आहे. सरकारच्या या चुकीच्या व आदिवासी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकजूट होऊया असे आवाहन सुशीलकुमार पावरा यांनी केले.